आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, क्रीडा यासह विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव तथा डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांचं आज सकाळी कसबा बावडा इथल्या यशवंत निवासस्थानी निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे। डॉक्टर पाटील यांचं पार्थिव उद्या बुधवारी 5 ऑगस्टला सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्यांच्या कसबा बावडा इथल्या यशवंत निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर सायंकाळी 4 वाजता यशवंत निवास इथून अंत्ययात्रा निघणार असून सायंकाळी 5 वाजता कसबा बावड्यातील पॅव्हेलियन मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। 22 ऑक्टोबर 1935 साली कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप या छोट्याशा गावात जन्मलेल्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी वयाच्या 19व्या वर्षी कसबा बावडा इथल्या श्रीराम सोसायटीचं अध्यक्षपद भूषवलं। या माध्यमातून त्यांनी स्थानिक शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांसाठी भरीव काम केलं। 1957 मध्ये कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे एकमेव नगरसेवक म्हणून ते निवडून आले। 1957 ते 1962 या काळात ते कोल्हापूरचे नगरसेवक होते। 1961 ते 62 या काळात कोल्हापूर बाजार समितीच्या अध्यक्षपदाचीही त्यांनी धुरा सांभाळली। 1967 साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले होते। 1975 ते 94 या काळात ते गारगोटीतील मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष होते। या विद्यापीठात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विविध अभ्यासक्रमांना मान्यता मिळवून दिली होती। मुंबई आणि पुणे विद्यापीठात ते सिनेट सदस्य म्हणून कार्यरत होते। 1989 ते 94 या काळात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी जवळपास 150 मंदिरांचा जीर्णोद्धार करून ती मंदिरं पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपाला आणली। त्रिपुरा आणि बिहार राज्याचे ते राज्यपाल होते। बिहारचे राज्यपाल असताना त्यांनी पश्चिम बंगालचा अतिरिक्त कार्यभारही समर्थपणे सांभाळला होता। डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत। शिक्षण संस्था सुरू करून त्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा विद्यार्थ्यांसाठी खुली केली। त्यांच्या दूरदृष्टीनं असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या। डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांचा शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल अमेरिकेतील ॲरिझोना विद्यापीठानं डी.लिट देऊन गौरव केला होता, तर नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठानं डॉक्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा पुरस्कार त्यांना प्रदान केला होता। शिक्षणाबरोबरच आरोग्य क्षेत्रातही त्यांनी मोठं योगदान दिले। आधुनिक वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांची उभारणी त्यांनी केली। शिक्षण आणि समाजसेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारनं 1991 मध्ये त्यांना मानाचा पद्मश्री या नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं होतं। क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्यात डी.वाय. दादांचं योगदान महत्त्वाचं राहिलंय। नवी मुंबईची ओळख बनलेलं डी.वाय. पाटील क्रिकेट स्टेडियम हे आज भारतातील सर्वात आधुनिक क्रिकेट स्टेडियमपैकी एक मानलं जातं। IPL पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट, महिला क्रिकेट, फुटबॉल, संगीत मैफिली आणि मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत अनेक ऐतिहासिक क्षणांचं हे मैदान साक्षीदार ठरलंय। मागच्या 6 महिन्यांपासून दादांची प्रकृती हळूहळू खालावत चालली होती। घरातूनच त्यांच्यावर उपचार सुरू होते। अगदी 20 दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, मात्र त्यातून ते सावरत होते। अशातच 3 ऑगस्ट रोजी दिवसभरात त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज 4 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली। डॉक्टर पाटील यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी बुधवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्यांच्या कसबा बावडा इथल्या यशवंत निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे। बुधवारी सायंकाळी 4 वाजता यशवंत निवासस्थानातून अंत्ययात्रा निघणार असून सायंकाळी 5 वाजता पॅव्हेलियन मैदान इथं त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच राजकीय नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिकांनी शोक व्यक्त केलाय। दादांच्या निधनामुळं
महाराष्ट्रानं एक मार्गदर्शक आणि आधारस्तंभ गमावल्याची भावना व्यक्त होतीये.